सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही, तर रीलसाठी लोक अक्षरशः वेडी झालेत। रोज काही ना काही नवी व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत, जे पाहिल्यानंतर माणूस चक्र होऊन जातो। सध्या एक नवीन व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेकांना त्या व्हिडिओनं हैराण केलंय। तेव्हा हा व्यक्ती समुद्राच्या पाण्यात कसा गेला, त्यासोबत पुढे काय घडलं हे नक्की बघा। मात्र त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती एका समुद्राच्या खोल पाण्यात स्कूटीवर बसलेला आहे, तर त्याच्या डोक्यावर त्यानं हेल्मेट घातल्याचं पाहायला मिळते। हा व्यक्ती कोणत्या रस्त्यावर नाही, तर चक्क एका भल्या मोठ्या समुद्राच्या पाण्यात स्कूटर चालवताना दिसतो। त्याच्या स्कूटरसह तो त्या पाण्यात समवताना दिसतो, तर भल्या मोठ्या लाटा देखील येताना दिसतात। तो या समुद्राच्या पाण्यात बुडणार की काय असं वाटतं, मात्र तो स्कूटी चालवणं सोडत नाही। समुद्राच्या भल्या मोठ्या लाटांसोबत झुंज देत तो पाण्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, मात्र पुढे जे होते ते पाहिल्यानंतर तुम्ही देखील चक्रावून जाल। आता तो बाहेर निघण्याचा जोरदार प्रयत्न करतो, मात्र अचानक त्याची स्कूटी त्याच्या हातातून सुटते व त्याची स्कूटी पाण्यात बुडते। पण माणसाचं नशीब थोर, इथं पाणी कमी असल्यानं माणसाला कोणती इजा नाही किंवा पाण्यात तो बुडत नाही। तो पुन्हा प्रयत्न करतो आणि स्कूटी उचलून पाण्याबाहेर निघण्याचा प्रयत्न करतो व इथेच तो व्हिडिओ संपतो। नेमका हा व्हिडिओ कुठचा आहे हे अद्यापपर्यंत कळू शकला नाही, तसेच या पाण्यात तो कुठून आला, का आला हेही स्पष्ट झालं नाही। मात्र रील बनवण्यासाठी हा जीवघेणा व्हिडिओ शूट केल्याचं लक्षात येते। या व्यक्तीचे पुढे काय झालं माहित नाही, मात्र असे जीवघेणा रील शूट करताना नक्कीच लोकांनी विचार केला पाहिजे। तेव्हा या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं, नक्कीच कमेंट करून सांगा।